राष्ट्रीय मतदार दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा करतात. परंतु हा दिन जो आहे तो 1950 पासून आपण साजरा करत नाही. तर हा दिन ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्राच्या महिला पहिल्या राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील विराजमान झाल्या राष्ट्रपती पदावर 2011चा तो काळ आहे. 2011ला पहिल्यांदा त्यांनी निर्वाचन आयोगाला जे 60 वर्ष दिन करून झाले होते तो दिवस त्यांनी मतदान दिन म्हणून जाहीर केला आणि तेव्हापासून तर आजपर्यंत हा दिन आपण साजरा करतो. मागचा मतदान दिन हा 14वा होता आणि हा 15वा मतदान दिन आहे. मतदान दिन साजरा करण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला जो मतदानाचा अधिकार मिळालेला आहे तो अगदी सहजासहजी मिळालेला आहे. हा हक्क मिळवण्यासाठी मग पाश्चिमात्य राष्ट्र असतील किंवा जगातील अन्य राष्ट्र असतील सर्वांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला. परंतु आपल्याला मात्र भारतीय राज्यघटनेने सर्वांना 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला व ती गरीब असो श्रीमंत असो किंवा कुठल्याही पदावर असो त्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि प्रत्येकाचं मताचं मूल्य हे समान ठेवलेलं आहे. आणखी एक आपण पाहतो की निवडणुकीच्या काळामध्ये मतदानाचं प्रमाण कमी होतं आणि हे जर मतदानाचं प्रमाण कमी झालं तर योग्य उमेदवार निवडून येत नाहीत. त्यामुळं योग्य उमेदवार जर निवडून आणायचे असतील तर 100% मतदान झालं पाहिजे. लोकशाहीचं यश किंवा देशाचा विकास हा राजकीय सहभागावर अवलंबून असतो. आपण जेवढ्या जास्त प्रमाणात मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होऊ किंवा आणखी राजकीय प्रक्रियेत सहभागी होऊ तेवढे आपले उमेदवार चांगले येतील आणि आपल्या भारताचा विकास ही झपाट्याने होईल. राष्ट्रीय निर्वाचन आयोगाद्वारे आणि आपल्या जिल्हाधिकारी तथा लातूरच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार आपल्या सर्वांना सर्व शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय सर्व कार्यालयामध्ये आज मतदानाची प्रतिज्ञा घेण्याचा आदेश त्यांनी दिलेला आहे आणि आपण त्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. मी यानंतर चव्हाण सरांना विनंती करतो. चव्हाण सर मतदानाची प्रतिज्ञा आपल्याला देतील. त्या पाठोपाठ आपण प्रतिज्ञा म्हणायची. सर्वांनी हात समोर करायचे. मी प्रतिज्ञा वाचतो. मी जिथं थांबेल तिथून तुम्ही सुरू करेल. ठीक आहे. मी जे बोलत ते ऐका व्यवस्थित नीट आणि मग माझ्या पाठीमागे तुम्ही पण म्हणायचं. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज याचा विचाराच्या प्रभावाखाली न येता कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करूया. जय हिंद. ओके, थँक्यू.